सांगू शिक्षणाला आमच्याकडे पाठवून द्या, सावित्री शिकवणार आहे. आम्ही घरोघर जायला लागलो, शिकायला आमच्या घरी पाठवा म्हणून, आमच्या शाळेत पाठवा म्हणून. कुणी ऐकत नव्हतं. अहो, झोपलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचं सोंग घेतलं त्यांना कसं उठवणार? कोणी शिक्षणाला तयार होईना. असंच मी दुपारी एक दिवस बसले होते, कामधंदा करावं म्हणून, मी अशी वेणीफणी करावं म्हणून बसले, तर हे आले की तन तन करीत लग्नाला गेले होते. एका आले तन करीत लग्नाहून. म्हणाली, सावित्री, माझ्या अंगाची आग होते बघ. हे लोक समजतात का स्वतःला? मला म्हणतात, तू आमच्या लग्नाच्या वरातीतून चालायचं नाही. आज 4 बुक शिकलास म्हणून काय बामण समजतोस का स्वतःला? अंगाची लाई होते सावित्री. मला हे सहन होत नाही. आपण काहीतरी करायला पाहिजे. मला वाटलं आता हे काहीतरी करणार. आणि त्यांनी उद्याच भिडेवाड्यामध्ये पुण्यामध्ये शाळा काढली ना, मुलींची पहिली शाळा काढली. पहिल्या दिवशी आल्या 5च पोरी. हे म्हणलं 5 तर 5, एक आली तरी तू शिकवायला पाहिजे सावित्री. आणि शिक्षणाला आम्ही सुरुवात केली. पहिल्या दिवशी आल्या 5 पोरी. मी असंच लिहायला पाठ इकडे केली की पोरी गेल्या भुसकून पळून. माग पाहिलं तर पोरी काय तयार होईना. या लोकांनी दम दिला होता ना. कुणी शाळेत घातलं तर आम्ही जीव घेईल तुमच्या पोरीचा म्हणून लोक घाबरत होती. मुलीनं पाठवत नव्हती. 4-2 मुली यायला लागली. एक दिवस काय झालं, 5 वर्षाची चिमुरडी माझ्या शाळेत येत होती. या लोकांनी बाहेर तिला पकडलं. लाडू मध्ये तिला म्हणले, लाडूच आहे खा. आणि त्या लाडू मध्ये काचा कुटून दिल्या. तो 5 वर्षाची बावली नावाचं माझं बाळ गुटू लाडू खाल्ला. पोटामधल्या गेल्यानं आतडे तुटले, रक्ताच्या उलट्या झाल्या आणि ते बाळ माझं गतप्राण झालं. पोरीनं, तुमच्या शिक्षणासाठी गेलेला तो पहिला बळी होता. तुम्हाला माहित नसेल तुम्हाला, तो पहिला बळी होता तुमच्या शिक्षणासाठी गेलेला. किती दिवस आपण घरात बसून राहणार आहेत? बाहेर पडायला पाहिजे. कुठं आहे ते पुणे, कुठं आहे तो भिडेवाडा, कुठे आहे ती शाळा? आपण बघायला पाहिजे, आपण जायला पाहिजे. ते जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. आपणच इतिहास नाही सांभाळला तर कोण सांभाळून ठेवणार आहे? आपण बघायला पाहिजे जाऊन. आणि ते बाळ माझं गतप्राण झालं तेव्हापासून त्या मुली तर येणाऱ्या होत्या, तेही येत नव्हते शाळेमध्ये. घरामध्ये दार लावून बसायला लागलं. पुन्हा आम्ही घरोघर जायला लागलं, सांगायला लागलो आम्ही, या भीतीनं घरामध्ये बसू नका, तुम्ही घराच्या बाहेर पडा. आणि अरे भिवू नका म्हणले, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी, घाबरू नका असं तुम्ही. तेव्हा पुढे 4-2 मुली यायला लागल्या. मी अशी जायची शिकवायला, शिकून यायची. लोक इचकट बोलायचे, काही बोलायचे. मी लक्ष देत नव्हती, मी ध्यान देत नव्हती. आणि असं करत ऐकत नाहीत म्हणून त्यांनी मग माझ्या अंगावर शेण टाकायला सुरू केलं. त्यांनी खरकट पाणी टाकत होते. अंगाचा वास येत होता माझ्या. तरी मी जाऊन शिकवायची, यायची. एक दिवस वैतागलाच की माझा जीव. मी म्हणलं आता काय मी शिकवायची नाही बाई घरी गेल्यानं. म्हणलं मी काही शिकवणार नाही. दिवसभर अंगाचा वास येते, शेणाचा, मातीचा, खरकट पाणी सुद्धा टाकायचे. कसं दिवसभर थांबायचं? हे म्हणलं नाही सावित्री, आपण शिक्षणाचा वसा घेतलाय, आपण नाही मागं फिरायचं. तू काय कर, लुगडे एका पिशवीमध्ये एक लुगडं घेऊन जा तिथं नेसायला, आणि त्यांना शेण माती टाकू दे. त्या अंगावरचे लुगडं जाऊन बदलून येत जा. मी तसंच करायला लागले. सोबत येऊन घेऊन जात होती. वर्गात बदलायची, पोरीनं शिकवायची आणि घरी यायची. तरी हे लोक काही बाई बोलणं सुरूच ठेवत होते. मी काय ऐकत नव्हते. आम्ही काय कोणाला घाबरत नव्हतो. मी तर वाघीनच होती, कुणाला अशी घाबरायची नाही. तडा जायची, शिकून यायची. अहो पण एक दिवस काय झालं, एक धटिंगण उभा राहिला ना माझ्या समोर येऊन, आणि म्हणतोय कसा, सावित्री, शिक्षणाचं खूळ बंद कर, नाही तर तुझी अब्रू शाबीत ठेवणार नाही. या बया म्हणलं. आणि मी काय केलं असेल बरं, काय केलं असेल? असं पाहिलं त्याच्याकडं, जे अशा रप दिल्या त्याला ठेवून समजा गाव बघत होता. आणि म्हणत होता, बाई आहे का भिताड, बाप्याला मारणार तर सोडती काय? माझी इज्जत म्हणजे, अब्रू म्हणजे काय? त्याच्या बापाची जहागिरी वाटली की काय? आणि तेव्हापासून समजा गाव मला घ्यायला लागला. आणि मी झाले की वाघीण. तेव्हापासून मी घाबरत नव्हते. जात होते, येत होते अशी शाळेमध्ये वाघिणी सारखी. समजा गाव असा दारात आडून टकमक पाहायचा, दरवाजातून पाहायचा, खिडकीतून पाहायचा. कुणाची हिंमत झाली नाही, पुन्हा जाऊ नको म्हणायची, पोरीनं शिकू नको म्हणायची. पण ह्या बामण लोकांना माहित आहे कुठं टाचणी मारल्यानं कुठं काय होतंय. ते गेले ना माझ्या सासऱ्याकडे. आणि सासऱ्याकडे जाऊन म्हणतात कसे, गोविंदराव, अहो गोविंदराव, तुमच्या मुलांना आणि सुनेनं उच्छाद मांडलाय हो. हे जर शिक्षणाचं खूळ बंद केलं नाही तर तुम्हाला वाळीत टाकू, वाळीत. अहो सासराच ते
ते भडकले आणि ह्यांना बोलून म्हणतात, ज्योती, अरे ज्योती, बाहेर ये बघू. हे बाहेर समोर येऊन उभं राहिलं माझ्या सासऱ्यासमोर आणि म्हणाले, सासरा म्हणालेत, हे शिक्षणाचं खूळबीळ काय बंद करून टाकतोस नाही तू? शिक्षण तुझं घराच्या बाहेर, घरामध्ये हे जमणार नाही. अरे सुखानं 2 घास खाऊ दे आम्हासनी. काय लावलंस तू हे? तुला राहायचं असलं तर शिक्षणाचं खूळ बंद कर, नाही तर आत्ताच्या आता चालतं हो आमच्या घराच्या बाहेर. हे निघाले की तड तड तड. आणि मी पाहतच राहिले. मी म्हणलं, आहो चाललास कुठं? मला एकटीला घरी ठेवून चालला असं कुठं? तुम्ही म्हणले शिक्षण घे, मी शिक्षण घेतलं. पोरी बाळीनं शिकव, मी शिकवायला सुरू केलं आणि मला एकटीला सोडून चाललात. ते म्हणले, सावित्री, तुझं तू ठरव, तुला माझ्या संगत यायचं का घरी इथं राहायचं? मी म्हणलं, या आबया, मला बी शिक्षण शिकायचे होतं मुलींना, मलाही समाज सुधारणा करायची होती यांच्या बरोबर जाऊन. मी गेले की त्यांच्या बरोबर, पायात चप्पल नाही, अंगाच्या कपड्यांशी आम्ही घराच्या बाहेर पडलो. आणि थोडं बाहेर गावाच्या अर्ध्यामध्ये गेलं तर यांचा मित्र भेटला. ज्या जातीला या लोकांनी कमी समजलं त्या जातीचा उस्मान शेख यांचा मित्र भेटला आणि म्हणतोय, कसा ज्योती, कुठं तुला जायची गरज नाही बघ, तुम्ही समाज सुधारण्याचं काम करता ना, मी छोट्या भावासारखा तुमच्या पाठीशी उभा राहीन, तुम्ही राहा आमच्या एका खोलीमध्ये येऊन. उस्मान शेखनं आम्हाला मदत केली आणि आम्ही त्यांच्या एका रूममध्ये जाऊन राहत होतो. आमचे शिक्षणाचे धडे गिरवणं सुरू होतं, आमचं काम सुरू होतं, यांचं पुस्तक लिहिणं, वाचणं, लोकांना समजावून सांगणं सुरू होतं. तरी लोक ऐकत नव्हते. एका दिवशी सकाळी असं बसल्यानं म्हणले, सावित्री, पुस्तकं लिहून झाले, लोकांना सांगून झाले, पण ह्यांच्या काय डोसक्यातच उजाड पडत नाही. कृती तरी करावं काय? कृती केल्यानं तरी ह्यांना समजल. असा विचार करत होतो तर आमच्या दारातून एक आवाज आला, पाणी वाढ ग माय, घरात पाण्याचा थेंब नाही, एक वाढ ग भर ग माय. आणि ह्यांच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला. ते म्हणले, सावित्री, बाहेर लोक पाण्यासाठी वनवन करायले, तू त्यांना जाऊन सांग आमच्या घरचा हौद खुला आहे, तुम्ही पाणी घेऊन जा, पाणी भरून घेऊन जा आमच्या इथलं. अहो, ज्या पाणवठ्यावर